कशा प्रकारे आपण परिमंडळ 3 आणि 4 मधील 60% पोलीस दल हे उद्या तुम्हाला रस्त्यावरती एकतर नाकाबंदी किंवा वेगवेगळे ऑपरेशन्स ऍक्शन्स करताना दिसेल आणि यासाठी सुमारे 1200 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी हे स्वतः उद्या कार्यरत राहतील. आज सुद्धा आमचं ऑपरेशन ऑल आउट आहे. सीसीटीव्ही माध्यमातून लक्ष ठेवणार आहे. सीसीटीव्ही हे आता गुन्हेगारी नियंत्रणाच्या अनुषंगानं गुन्हे प्रगटीकरणाच्या अनुषंगानं अत्यंत प्रभावी साधन आहे. आम्ही सीसीटीव्हीचा जरूर आणि प्रभावीपणे उपयोग करू. साध्या वेशातले पोलिसांनी सांगितलं असणार आहे, त्यांचा रोल नेमका काय आहे आणि ते कुठे असणार? नाही, काही या अनुषंगानं जसं व्हिजिबल पोलिसिंग महत्वाचं आहे तसं गुन्हेगारी गुप्तवार्ता संकलन सुद्धा महत्वाचं आहे. कुठल्याही ठिकाणी गुन्हेगार दिसले तर त्या अनुषंगानं तातडीनं कडक कारवाई करण्यात यावी. त्या बाबतीमध्ये साध्या वेशातील प्लेन क्लोथ मधला बंदोबस्त राहील, जे गुन्हेगारी गुप्तवार्ता संकलनाचं काम करतील आणि कारवाई करण्यासाठी अधिक प्रभावी कारवाई करण्यासाठी त्यांचा उपयोग होईल. पूर्व प्रादेशिक विभाग ठाणे शहर या अंतर्गत गुन्ह्यांचा आढावा पाहिला तर 2023 मध्ये भाग 1 ते 5 एकूण 5653 गुन्हे दाखल आहेत आणि 2022 मध्ये 5477 गुन्हे दाखल होते. त्यामध्ये 176 गुन्ह्यांनी वाढ झालेली आहे. भाग 6 या अंतर्गत आम्ही स्वतःहून पुढाकार घेऊन शस्त्र अधिनियम, NDPS कायदा, त्यानंतर महाराष्ट्र पोलीस अधिनियम या अंतर्गत काही कारवाई केलेल्या आहेत. त्यामुळं मागच्या वर्षीपेक्षा या कारवाया 459 एवढ्या अधिक आहेत. प्रोहिबिशन दारूबंदी अंतर्गत मागच्या वर्षी 569 गुन्हे दाखल होते. यावर्षी 575 रेड्स करण्यात आल्या आणि त्या अनुषंगाने गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आलेली आहे. महत्वाचं लक्षात घेण्यासारख्या काही गोष्टी आहेत पूर्व प्रादेशिक विभागाच्या अनुषंगाने, ज्यामध्ये चेन स्नॅचिंगचे गुन्हे जे आहेत, महिलांच्या गळ्यातील चेन, मंगळसूत्र हिसकावून पळवून नेणारे ज्या टोळे आहेत त्यांच्या कारवायावरती अधिक परिणामकारक पद्धतीनं नियंत्रण करण्यामध्ये या विभागाला यश आलेलं आहे. यामध्ये मागच्या वर्षी चेन स्नॅचिंगचे एकूण गुन्हे जे आहेत ते 131 गुन्हे दाखल होते. चालू वर्षी 75 गुन्हे दाखल आहेत. यामध्ये 56 गुन्ह्यांनी घट झालेली आहे. जवळजवळ 42% गुन्हे आता कमी झालेले आहेत आणि त्यापैकी 60 गुन्हे उघडकीला आलेले आहेत, म्हणजे 80% गुन्ह्यांचं उघडकीस येण्याचं प्रमाण आहे. घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये घट झालेली दिसते. वाहन चोरी जी आहे, जे मागच्या वर्षी वाहन चोरीचे एकूण 805 गुन्हे दाखल होते, चालू वर्षी 721 गुन्हे दाखल आहेत. यामध्ये 84 गुन्ह्यांनी घट झालेली आहे. ही सुद्धा 10% पेक्षा अधिक गुन्हे हे कमी झालेले आहेत. चेन स्नॅचिंग, चोरी आणि मोटर वाहन चोरी, घरफोडी या सर्वच प्रॉपर्टी ऑफेन्सेस मध्ये मालमत्ता विषयक गुन्ह्यांमध्ये घट झालेली दिसून येते. याचं महत्वाचं कारण आहे की आम्ही मोका अंतर्गत कारवाई जी आहे ती स्वतः सक्रियतेने केलेली आहे. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम ऍक्ट 1999 या मोका कायद्याअंतर्गत मागच्या वर्षी एकूण 22 गुन्हेगारी टोळ्यांवरती कारवाई करण्यात आली आणि चालू वर्षी 21 गुन्ह्यांमध्ये 21 टोळ्यांविरुद्ध, अशा प्रकारे एकूण 43 टोळ्यांवरती या 1.5 वर्षामध्ये कारवाई झालेली आहे. कायदा पारित झाल्यापासून ते 2021 पर्यंत जेवढी कारवाई झाली होती त्यापेक्षा अधिकची कारवाई आता या 1.5 वर्षामध्ये झालेली आहे. जेवढ्या गुन्हेगारी टोळ्यांनी संघटितपणे गुन्हे केले त्या सगळ्यांविरुद्ध आपण ही कारवाई केलेली आहे. यामुळं मागच्या वर्षी आपण 81 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि चालू वर्षी 49 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. एकूण 130 आरोपींना मोका कायद्याअंतर्गत अटक करण्यात आलेली आहे. याशिवाय जे धोकादायक व्यक्ती आहेत अशा 10 धोकादायक व्यक्तींना MPDA
कायद्याअंतर्गत स्थानबद्ध केलेलं आहे आणि त्यानंतर हद्दपारीची कारवाई सुद्धा मागच्या वर्षीपेक्षा अधिक आपण केलेली आहे. यावर्षी कलम 55 अन्वये 4 टोळ्यातील 10 इसमांना हद्दपार केलेला आहे आणि कलम 56 अन्वये 100, कलम 57 अन्वये 31 इसमांना हद्दपार केलेला आहे. हद्दपार केलेल्या व्यक्तींची वेळोवेळी तपासणी करून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 अन्वये एकूण 162 आरोपींवरती कारवाई करण्यात आलेली आहे. ऑपरेशन ऑल आऊट हे स्वतः पुढाकार घेऊन या पोलीस दलानं राबवल्यामुळं ऑपरेशन ऑल आऊट हे एकूण वर्षभरामध्ये 8 वेळा राबवलं, ज्यामध्ये 29 अवैध शस्त्र